नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर आज आहे दिवस तिसरा. आपल्या शुभ्र आर्टच्या वर्कशॉपचं बांधकाम पूर्ण झालं आहे. बांधणी पूर्ण झाली आहे. तर आज आपण चालले पेन या गावी गणपती बाप्पाच्या मूर्ती आणायला. पावसाचं थंडगार वातावरण एन्जॉय करत मी पोहोचतोय पुढे जाऊन JNPT रोडला. आणि ह्या रोडची खासियत अशी आहे की हा एकदम सुसाट आहे. तुम्ही कितीच्या स्पीडला गाडी चालवा, काय फरक नाही. आणि थोडंसं पुढे जाऊन मी तिथे चहाचा ब्रेक, कारण पाऊस आणि चहा यांचं कनेक्शनच वेगळं आहे. पाऊस जस्ट पडला होता, त्यामुळे बघा या रोडची हालत बघा कशी एकदम एकदम कडक वातावरण आहे. मी प्रत्येक टायमाला पेनला जाताना हाच रोड प्रेफर करतो, कारण की ह्या रोडला हेच दृश्य बघायला भेटतात पावसाळ्याच्या दरम्यान. बघा ना तुम्ही तो व्ह्यू बघा, काय ती धुकं, काय ते डोंगर आहे. एक नंबर की काय इज्जत आहे की नाही ह्या व्ह्यूला. मजाच येते बघून, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि ह्या व्ह्यू बघायचा असेल तर हा रोड फक्त पावसाळ्यातच बघायचा, खूप मजा येते. आणि मी हा सगळं दृश्य एन्जॉय करत मी पोचतोय छोटासा ब्रिज क्रॉस करून आपल्या पेन या गावात. मित्र, जसे तुम्ही गावात एंट्री करशाल तसे तुम्हाला गणपतीचे कारखाने बघायला भेटतील. थोडंसं पुढे जाऊन मी बघितले, हे बघा शोकेसमध्ये किती भारी भारी गणपती ठेवलेले आहेत. एकदम मस्त, मनच प्रसन्न झाले. हे बघा छोटे छोटे गणपती बाप्पा, काय भारी कलाकारी, एकच नंबर की नाही.